नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत. मित्र हो, तुमच्यापर्यंत एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर सध्या 2025 जी काही महाराष्ट्र पोलीस भरती अ, म्हणजे मेगा भरती होणार आहे. त्यामुळं तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आहे, आपली जी काही मागची व्हिडिओ तुम्ही पाहिलात, तर त्यामध्ये सगळं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. मित्रहो, म्हणजे तुम्ही तयारीत राहा, भरती कोणत्याही क्षणी निघणार आहे. तर तुमच्या समोर मी एक सादर करतोय, पेपरचं कात्रण आहे. आणि त्यामध्ये सुरुवातीला काय म्हटलेलं त्यांनी, फक्त येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागांवर पोलीस भरती आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. कारण हा पेपरचं हेडिंग आहे मित्रांनो, तुमच्या समोरच आहे. मेगा भरतीमधले पावसाळ्यापूर्वी होणार मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण भरतीचं नियोजन आता सध्या सुरू झालेलं आहे. कारण की काय म्हटलेलं आहे त्यांनी, पावसाळ्यापूर्वी होणार आहे मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण. आता सध्या चालू आहे महिना फेब्रुवारी. फेब्रुवारी महिना पण आता जवळपास संपत आलेला आहे. फेब्रुवारीनंतर मार्च आणि एप्रिल. आता ह्या समोरच्या येत्या 2 महिन्यामध्ये म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात 10,000 जागा, अजून याच्यामध्ये जागा वाढू पण शकतात मित्रहो. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही क्षणी भरतीची जी काही तारीख आहे, फॉर्म भरण्याचा अर्ज म्हणजे अर्ज करण्याची तारीख कोणत्याही क्षणी म्हणजे येऊ शकते. त्यामुळं आपण म्हणजे कोणत्याही क्षणी रेडी राहायचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायचं आहे आता याच्यामध्ये, की बाबा नेमकं काय आहे ह्या पेपरचं, म्हणजे जो पेपर आहे तुमच्यासमोर त्या कागदामध्ये काय आलेलं आहे, हे माहिती तुम्हाला मी थोडक्यात म्हणजे त्याचं सारांश वाचून दाखवतो. तर मित्रहो, आपल्या यूट्यूब चॅनलच्या म्हणजे BJ अकॅडमी या यूट्यूब चॅनल माध्यमातून मी तुमच्यापर्यंत म्हणजे वेगवेगळ्या संधी ज्या पण काही सरकारी नोकरी वगैरे असतात, त्या संदर्भातील जे काही व्हिडिओ वगैरे असतात, ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहावयास मिळतील. तसेच जर तुम्हाला म्हणजे काही म्हणजे शंका वगैरे असतील, तर त्या शंका वगैरे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मांडू शकता मित्रांनो. कारण पोलीस भरती संदर्भात बरेचसे म्हणजे मुलांना शंका असतात, जे काही नवीन पोलीस भरती करणारे असतात किंवा जुन्या पोलीस भरती करणारी मुलं असतात. त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलला जर कोण नवीन असेल, तर आपल्या चॅनलवर तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, कारण की झणझणीत आणि चमचमीत माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. पहा, काय म्हणले, राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यात 10,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. या संदर्भात पहा, त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये म्हणलेलं आहे, मी हा जो पॅराग्राफ वाचतोय आपण त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, की 10,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. या संदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. जानेवारी अखेरीपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदू नामावली शासनाकडून मागविण्यात आली आहे. काय म्हणले त्यांनी, जानेवारी अखेरीपर्यंत मित्रांनो सर्व जिल्ह्यांची बिंदू नामावली मागवलेली आहे. राज्यात काय आहे, दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते. पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे. काय म्हणले त्यांनी, डिसेंबर 2024 म्हणजे जी रिक्त झालेली पदं आहेत आता सध्या डिसेंबर 2024 पर्यंतची, ती सर्व पदे डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे. या पोलीस भरतीचा मैदानाचा जो टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, या दृष्टीने नियोजन सुरू आहे. 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मागील वेळी 17,000 पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल 18,00,000, पहा मित्रांनो, 17,000 जागा होत्या मागच्या म्हणजे टोटल भरतीला, आणि फॉर्म किती होते, 18,00,000. विचार करण्याची गोष्ट आहे. 18,00,000 जर फॉर्म असेल आणि 17,000 जागा असेल, तर प्रमाण पहा तुम्हाला. आता सध्या किती जागा म्हणले तिने, एक 10,000 जागा आहे. मग 10,000 सुद्धा तेवढे फॉर्म येणार. त्यामुळं आपली तयारी किती आहे आणि आपल्याला तयारी कुठपर्यंत करायची आहे, याचा देखील तुम्हाला मेळ घालायचा आहे. यावेळी देखील अर्जाची स्थिती अशीच राहील असे गृहीत धरून भरतीचे नियोजन केले जात आहे. रिक्त पदांची बिंदू नामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्त्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतर जिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे याचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याच्याही सूचना आहेत. राज्य राखीव पोलीस बलाकडील रिक्त पदांची माहिती संकलित केली जात आहे मित्रांनो. अशा पद्धतीची माहिती मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. आणि ज्या पण काही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, त्या अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता ह्याच्यामध्ये काय म्हणलं बघा, टप्प्याटप्प्याने राबवणार पोलीस भरती प्रक्रिया. आतापर्यंत सरकारच्या कार्यकाळाची तुलना केली तर गत 30 ते 35 वर्षांमध्ये 2014 पासून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने सर्वाधिक पोलीस भरती प्रक्रिया
राबवली आहे. पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी आगामी काळात टप्प्याटप्प्याने पोलीस भरती केली जाणार आहे. त्यानुसार प्रथम पुढील 2 महिन्यात राज्यात पोलीस भरती अंतर्गत पदांची भरती प्रक्रिया राबवली जाईल. अशा पद्धतीनं मित्रहो सध्याचा हा कात्रण आहे. त्यामुळं तुम्हाला सुरुवातीपासून म्हणतोय मित्रहो, तयारीत राहा, तयारीत राहा, तयारीत राहा. पण काही मुलं काय म्हणतात, "सर येऊ द्या ना तारीख, सर तारीख आल्याच्यानंतर प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो." मित्रा, अशानं कोणी पोलीस होत नसतं बरं का. कारण की याच्यासाठी जवळपास आता कितीतरी मुलं म्हणजे स्पर्धेमध्ये आहेत. त्या मुलांमधून आपल्याला एवढ्या गर्दीमधून जर आपली एक वर्दी काढायची आपल्याला, कारण की एवढं सोपं नाही राहिलं आहे मित्रांनो. खूप म्हणजे या गर्दीतून वर्दी मिळवणं आणि आपल्या घरातला एक माणूस सरकारी नोकरीमध्ये जाणं अतिशय म्हणजे महत्त्वाचं असतं मित्रांनो. त्यामुळं प्रॅक्टिसशिवाय काही साध्य होत नाही. प्रॅक्टिस तुम्ही करत राहायचं आहे तुम्हाला. आता तुमचं नियोजन पण कसं-कसं केलं आहे, तो आता तुम्हालाच माहिती आहे. कारण की जर तुम्हाला वाटत असेल बाबा सर एखादा म्हणजे भरतीच्या नियोजनाबद्दल वगैरे कशा पद्धतीने पाहिजे, काय नाही पाहिजे, त्याबद्दल एखादा व्हिडिओ म्हणजे तुम्ही बनवा सांगा, मी कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे जर पब्लिकची डिमांड जर जास्त असेल तर त्याच्यावर आपण अतिशय उत्कृष्टरित्या आणि चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवू मित्रांनो. ठीक आहे. माहिती आवडली तर मित्रांनो शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.